आज जो गवर्नमेंट बीजेपी की जिनको चुन के हमने वहाँ भेजा, आज वही हमारे ऊपर अत्याचार कर रही है। एका भावाला दुसऱ्या भावासोबत लढवण्याचा प्रश्न हा निर्माण करून राहिले. सरकारला हे शोभा देत नाही. आणि मग समोरचा जो प्रवासी आहे त्याला मराठी येत नसेल तर मग आम्ही प्रवासी नाकारायचं का? आणि मराठी मला बोलता येते पण माझे मित्र आहेत त्यांना काही येत नाही मराठी, तर त्यांनी कुठे जायचं? किसके ऊपर में हम विश्वास करेंगे? लायसन परवाना देणं नाही देणं हे चुकीचं आहे. इथला महाराष्ट्रीयन सुद्धा प्रवासी बसताना हिंदीत बोलतो. हिंदी भाषी होने का मतलब ये नहीं है कि महाराष्ट्र में नहीं रह सकता। नमस्कार, सिटी न्यूज मधून मी रोहिणी. महाराष्ट्रात ऑटो रिक्षा चालवायचा असेल तर तुम्हाला मराठी येणं अनिवार्य केलेलं आहे. प्रताप सरनाईक यांनी देखील माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला मराठी येत असेल तर तुम्ही ऑटो रिक्षा चालवू शकता आणि जर मराठी नसेल येत तर तुमचा लायसन रद्द करण्यात येईल. यावर मनात प्रश्न आहेत आणि प्रवाशांच्या देखील मनात प्रश्न आहेत. तितकाच प्रश्न खूप मोठा आता ऑटो चालवणाऱ्या चालकांच्या देखील मनात आहे. या सर्वांवर आहेत भाई चरणदास जे ऑटो रिक्षा संघटनेचे जनरल सेक्रेटरी आहेत. आपण त्यांच्याकडून ही सविस्तर माहिती घेऊ की त्यांचं मत काय आहे आणि त्यांनी आतापर्यंत या सर्वांवर काय विचार केलेला आहे. सर्वप्रथम सर, तुम्ही तुमचा परिचय आमच्या दर्शकांना द्या. नमस्कार, मी भाई चरणदास वानखेडे, नागपूर जिल्हा ऑटो चालक मालक महासंघाचा जनरल सेक्रेटरी आणि जे विविध ऑटो रिक्षा संघटनांचं एक फेडरेशन आहे, ऑटो रिक्षा संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य, त्याचा वर्किंग प्रेसिडेंट आहे महाराष्ट्र राज्याचा. आज ही जे सरकार आलं आहे आणि त्यांना खूप मराठीचा पुडका आलेला आहे असं ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्याचे परिवहन मंत्री आदरणीय प्रताप सरनाईक साहेब हे वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळी भूमिका बदलतात. कधी मीटर सक्ती करतात, कधी काही म्हणतात, कधी मराठी भाषेची सक्ती करतात. मला हे म्हणायचं आहे, महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी आलं पाहिजे याच्यात काही दुमत नाही, पण त्या मराठी भाषेची सक्ती करणं हे फार चुकीचं आहे. कारण की नागपूर असो किंवा महाराष्ट्रातले विविध जिल्हे असो, वेगवेगळ्या जिल्ह्यातली वेगवेगळी भौगोलिक परिस्थिती, भाषेची परिस्थिती आहे. नागपूर हे आधी MP मध्ये होतं आणि MP मध्ये असल्यामुळे इथे हिंदी भाषिक असतीलच. त्याचप्रमाणे इथे येणारा प्रवासीसुद्धा वेगवेगळ्या भाषेचा आहे. म्हणजे बाहेरून येणारा गुजराती असो, तेलुगू असो, अजून विविध भाषा बोलणारे लोक आहेत. मग मराठीत हा जरी बोलत असला ऑटो रिक्षा चालक, समोरच्या व्यक्तीला मराठी आली नाही तर या ऑटो रिक्षा चालकांनी काय करायचं? ती प्रवासी नाकारायची का? हा माझा प्रश्न आहे प्रताप सरनाईक सरांना, की जर त्या ऑटो रिक्षावाल्याला मराठी येत असेल आणि मग समोरचा जो प्रवासी आहे त्याला मराठी येत नसेल तर मग आम्ही प्रवासी नाकारायचं का? आम्ही प्रवासी घेऊन नाही जायचं? मग फक्त ऑटो रिक्षा चालकांवरच मराठी भाषेची सक्ती का? या देशामध्ये आपली भाषा हिंदी आहे, राष्ट्रभाषा. विविध राज्यामध्ये विविध भाषा आहे, ती आली पाहिजे त्याच्यात दुमत नाही. पण ती न आल्यामुळे तुम्ही त्याची उपजीविका, जी संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे 19(1) कलम अंतर्गत, की तुम्हाला स्वातंत्र्य आहे, तुमचं उपजीविका पालण्यासाठी तुमचा कोणता व्यवसाय करू शकता, कोणत्या राज्यामध्ये करू शकता, असं काही राज्यवार आपल्यावर बंधन नाही आहे. भाषावादावरही काही बंधन नाही. मग प्रताप सरनाईक सर हे कुठल्या त्या सुप्रीम दिमागातून काहीतरी काढतात. त्याच्यामुळे आमचा या मराठी सक्तीला विरोध नाही. मराठी भाषा आली पाहिजे, पण ती आली नाही म्हणून त्याचं लायसन रद्द करण्यात याला कुठलाही कायदेशीर आधार नाही. त्यामुळे आम्ही जे इथल्या सर्व कायद्यावर विश्वास ठेवतो, संविधानावर विश्वास ठेवतो, आम्ही सर्व ऑटो चालक या गोष्टीचा विरोध आहे मला. सर, माझा हा प्रश्न आहे की तुम्ही आमच्या मार्फत हा प्रश्न प्रताप सरनाईक यांना विचारलेला आहे की हा कुठला नियम आलेला आहे की चालक तर मराठी शिकेल पण जे येणारे आहेत त्यांना मराठी येणार नाही, तर हे कुठलं होते? तर हा प्रश्न या अगोदर तुम्ही कुणाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत नेला का? मी इथल्या मान्य प्रादेशिक परिवहन अधिकारी साहेब यांना सांगितलेलं आहे. याआधी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री यांना सांगितलेलं आहे. हे काय चालू आहे? हे आपल्या मनाने दंडुकशाही सुरू आहे. उद्या यांचं सरकार बदललं म्हणजे काय हे सक्ती राहणार आहे का? काय कायदेशीर आधार आहे का त्याला? प्रताप सरनाईक साहेबांनी याचा विचार करावा. आता यांनी 2 दिवसाचं, 1 दिवसाचं, अर्ध्या तासाचं प्रशिक्षण शिबिर लावलं. त्याच्यामध्ये आपल्याच मनाने प्रमाणपत्र वाटतायत. ज्याच्याजवळ प्रमाणपत्र आहे त्याच्यावर कारवाई होणार नाही. हा कुठला काय लावला आहे? हे काय लावलेलं आहे? म्हणजे मला मराठी येते, मला प्रमाणपत्र घेण्याची काही गरज आहे का?
जर मला मराठी येत असेल तर मी कशाला प्रमाणपत्र घेणार? आणि हे आमचे काही लोक इथे बसलेले आमचे ऑटो चालक अनेको वर्षापासून इथे व्यवसाय करत आहे. इथला महाराष्ट्रीयन सुद्धा प्रवासी बसताना हिंदीत बोलतो, तो सुद्धा मराठीत बोलत नाही. सर हे प्रशिक्षण जे घ्यायचं हे मराठी ज्यांना येतं त्यांना पण घेणं अनिवार्य केलेलं आहे. अरे यांनी सर्वांनाच बोलवलं, काही गरज आहे का तिथे येऊन प्रमाणपत्र घेण्याची? मला तरी वाटते काही गरज नाही. उगीचच या राज्यामध्ये जे आमच्यामध्ये सौहार्द आहे म्हणजे आपसी भाईचारा आहे, ते भाईचारा खतम करण्याचा यांचा मानस आहे. आम्हाला मराठीचा अभिमान आहे, सार्थ अभिमान आहे, आम्ही मराठी आहो याचाही सार्थ अभिमान आहे. पण त्यासोबत आमचे जे काही लोक बाहेरून राज्यातून आलेले आहे ते इथे 50-50 वर्ष झाले राहत आहेत. काही लोकांना बोलता येते, काही लोकांना नाही बोलता येत. याचा अर्थ तुम्ही त्यांचं लायसन रद्द करणार का? त्यांच्या रोजगारावर गदा आणणार का? हा कुठला संविधानाने अधिकार दिला यांना? त्याच्यामुळे माझा या गोष्टीला सर्वथा विरोध आहे. आणि लायसन करणं, जर हे लायसन करणं सुरू झालं, ऑटो चालकावर बळजबरीने कारवाई करणं सुरू झालं तर आम्ही या विरोधामध्ये मोठा आंदोलन पुकारू. नक्की सर, खूप खूप धन्यवाद तुम्ही ही माहिती दिल्याबद्दल. आपल्यासोबत काही चालक देखील आहेत, आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेणार आहोत की ते प्रॉपर नागपूरचेच आहेत का, त्यांना मराठी येते का, किंवा ते हिंदी सायडर असतील तर त्यांना कुठल्या प्रश्नांना सामोरे जावं लागते. सर्वप्रथम तुम्ही तुमचं नाव सांगा, किती वर्षापासून आपण हे ऑटो रिक्षा चालवत आहात आणि कुठल्या गोष्टींना तुम्हाला आता सामोरे जावं लागते? ॲटो रिक्षा चालवायला माझं नाव सुरेश सीतारामजी तायडे, महाराष्ट्राचा आहे. नागपूरमध्ये मला 45 वर्ष नागपूरमध्ये झाले ॲटो चालवायला. आणि या शाळेचे विद्यार्थी मी 30 वर्षापासून येत आहे. काही मुलं नोकरीवर लागले, त्याला आता आमचं रिटायरमेंट आहे. आणि मराठी मला बोलता येते, पण माझे मित्र आहेत त्यांना काही येत नाही मराठी, तर त्यांनी कुठे जायचं? आमच्या सरांनी, वानखेडे सरांनी सांगितलं की मराठी जे आहे, आम्ही मराठीचा विरोध नाही, आम्हाला विरोध फक्त जे सरनाईकांनी सांगितलं आम्हाला की मराठी बोललं तर तुमचं लायसन राहील, नाही तर लायसन कॅन्सल होईल. हे त्यांनी वापरलं नाही पाहिजे. भाषा थोडीशी त्यांनी चेंज केली पाहिजे आपली. महाराष्ट्रामध्ये बाहेर विमानाने येणारे लोक आहेत, आमचेही बाहेर जातात लोक, त्यांना जर नाही आलं तर त्यांनी काय करायचं? त्याच्यामुळे त्यांना थोडं समजदारी घ्यायला पाहिजे याच्याबद्दल. आपल्यासोबत काही हिंदी चालक देखील आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की ते स्वतः हिंदी साइडर आहेत आणि हिंदी बोलतात, तर त्यांना आता कुठले प्रश्न पडतात. आप हिंदी में बात करते हैं और ये जो अभी नियम निकाला गया है इसके ऊपर आपकी क्या राय है? नहीं, अभी जो नियम निकाला गया है, ये नियम से एक चीज होता है कि मराठी और हिंदी यानी जातिवाद का प्रमाण तैयार होता है. इसमें अभी जब मेरे दादाजी या मेरे पिताजी जब यहाँ नागपुर में आए थे तो एमपी की राजधानी नागपुर थी. अभी खास करके मैं बताना ये चाहता हूँ कि अगर महाराष्ट्र में रहने वाला आदमी है तो काफ़ी पुराना है तो उसको अभी घर के जो लैंग्वेज वो हिंदी है ठीक है, लेकिन मेरा एजुकेशन ही मराठी में है. मतलब बोलण्याचा अर्थ असा आहे की हे रोजगारीमध्ये जे लोक नवीन नवीन प्रकारांनी रोजगारी करतात, जसं ॲटो चालवतात, फळफुलं विकतात, याच्या लायसनमध्ये भाषाचा जो समावेश आहे, म्हणजे भाषाबद्दल जे तुम्ही अडचण आणून राहिले त्याच्यामध्ये कारण का हिंदुस्थानमध्ये फक्त हिंदी लँग्वेजमध्ये आली होती. याच्यामध्ये आपण मराठी, हिंदी या वेगवेगळ्या प्रकारचा नियम टाकून आपण लोकांमध्ये भ्रमित करू नका. माझा बोलण्याचा मतलब अर्थ असा आहे की लोकांमध्ये हा जातीवाद निर्माण करा. कारण का सवारीमध्ये ॲटो चालकाजवळ नवीन नवीन प्रकारचे कस्टमर येतात. त्या कस्टमरसोबत बोलायचं कसं? आता मी हिंदी सायडर आहे, आता मी तुम्हाला हिंदी बोलून दाखवलं. कोणी इंग्लिशमध्ये बोलते, कोणी हिंदीमध्ये बोलते, तर आम्हाला ज्या प्रकारच्या भाषेचा जो कस्टमर होते आम्ही कधी कधी त्यांच्यासोबत त्याप्रमाणे बोलून घेतो. पण ह्या भाषाच्या माध्यमातून लायसन परवाना देणं नाही देणं हे चुकीचं आहे माझ्या हिशोबाने. तर त्यामुळे मी वानखेडे साहेबांसोबत सहमत आहे आणि मी त्यांच्यासोबत आहे की ते जे बोलून राहिले काही चुकीचे नाही बोलले आणि आमचे कार्यकर्ताही आहेत ते. तर म्हणून कसं आहे, मला हे चुकीचं वाटते की असा नियम आणणं म्हणजे एका भावाला दुसऱ्या भावासोबत लढवण्याचा प्रश्न हा निर्माण करून राहिले. सरकारला हे शोभा देत नाही. आपण काय सांगाल, ही भाषेची जी आता समोर आलेली आहे, भाषेला घेऊन हे गोष्ट पुढे येते आहे, यावर तुम्हाला काय वाटतं की नेमका हा नियम का बरं आणला गेला? नेमका नियम हे असं काही शासनाने आपल्या प्रकारे जे थोपायचा ऑटो चालकांवरच निर्णय घेतला आहे, हे चुकीचा निर्णय आहे. हे राजकारण जे आहे आता महाराष्ट्रामध्ये चालत आहे, हे अंग्रेजाचं राजकारण नाही आहे. अंग्रेजांनी 1818 हे आणलेलं होतं की महाराष्ट्रामध्ये राहान तुम्ही तर तुम्हाला
मराठी भाषा बोला लागन. आमचे जुने काळातले लोक इथं मराठीची एग्ज़ाम दिलेले आहे. पहले यहाँ पर शहर में, नागपुर शहर का बताता हूँ वातावरण, पहले यहाँ हिंदी चलती थी, उसके पहले संस्कृत चलती थी. संस्कृत और इंग्लिश को छोड़ करके फिर मराठी भाषा का निर्माण किया गया. अब स्कूल में हमको जब पढ़ाया गया यही सरस्वती विद्यालय में, तो मराठी की एक लैंग्वेज भाषा थी. अब स्कूलों में बच्चों ने पढ़ के तो सब लोग लैंग्वेज को ये ले लिया है, पर हमारी जो मातृभाषा है हिंदी, उसका उच्चारण तो वो घर में करेंगे. प्रवासी हमने एक निर्माण किया है व्यवसाय ऑटो चालक का, एक आज 35 सालों से. मैं यही सरस्वती विद्यालय में पढ़ा हुआ स्टूडेंट हूँ. तो ये क्या है, सरनाईक सर ने ऐसा अंग्रेजी शासन फिर से पुनर्निर्माण कर दिया है लोगों के ऊपर में. पहले हिंदू मुस्लिम का झगड़ा भड़काते थे, आज हिंदी मराठी के भाषाओं को लेकर के फिर पुनर्भड़काया जा रहा है कि जिससे वातावरण खराब हो और यहाँ से जनता भागे. और उस भाग दौड़ के अंदर में ये कष्टकरी जो लोग हैं, यहाँ भाषा का नहीं है, यहाँ देखो अनपढ़ भी है उसको भी रोजगार मिलता है और पढ़ा लिखा है उसको भी रोजगार मिलता है. बात आती है रोजगार की. हम ये नहीं चाहते हैं कि बगैर पढ़ा लिखा हो उसको हम रोजगार ना दिया जाए. अगर कोई पढ़ा लिखा नहीं है, अभी इनने जब लाइसेंस बनते थे तो पहले उसका पढ़ाई का कोई ये नहीं था, बगैर पढ़े लिखे लोगों को भी लाइसेंस मिलता था. आज ऐसा हो गया है कि 8वीं पढ़ा हुआ है उसको ही मिलेगा लाइसेंस. अब वो तो हो गया, अब उसके बाद में नई शक्ति आ गई है कि जो मराठी पढ़ा होगा और मराठी में ही भाषा बात करेगा, हम मराठी में भी बात करते हैं. तो इसका मतलब ये नहीं है कि हिंदी वाले को दुत्कार दिया जाए, उनका लाइसेंस रद्द किया जाए. ये तो गलत निर्णय है ना. लेकिन ये सर आपने जो बोला अभी कि 8वीं पढ़ी लिखी होना चाहिए तभी जाके लाइसेंस बनता है. हाँ, है. लेकिन मुझे ये लगता है कि तो ये भी कहीं ना कहीं ये भी तो सही है कि उसका नॉलेज होना चाहिए, उसके बाद आप उसके लिए प्रेफर होते हो. नहीं, पढ़े लिखे होना जरूरी है, ये मैं उसका विरोध नहीं कर रहा हूँ, पर अब किसी की परिस्थिति नहीं रहती है और वो अनफिट है, हाँ, तो उसको रोजगार देने का ये नहीं है क्या? रोजगार देने का हक है कि नहीं है? ये सरकार तो नौकरी देना है. ये इतने हम पढ़े पैसा खर्चा करके अपने बच्चों को पढ़ा लिखा करके बड़ा करते हैं, ये क्या रोजगार देते हैं क्या? रोजगार अपने नसीब का है. ऑटो चालकों के यहाँ कोई बच्चे रोजगार के अंदर में अगर अच्छे ऑफिसर बन गए, एक हमारी द्वारा नियुक्त करके सरकार के पास भेजा गया है, वो भी हमारे इसमें निर्णय नहीं लेता है. हाँ, तो किसके ऊपर में हम विश्वास करेंगे? हाँ, ये अनविश्वासेबल है. सरकार की पूंजीपतियों की ये है, यहाँ पे गरीब तत्वों के लोगों को, और आज आके कभी भी देखिए जो भी आता है शहर के अंदर में निर्णय लेने का, तो सर्वप्रथम ऑटो चालकों के ऊपर. और ये नागपुर शहर का एक बता देना चाहता हूँ आप लोगों को कि ऑटो चालक ही यहाँ का सबसे ज़्यादा कष्टकरी है और उन्हीं के द्वारा ये शहर को निर्माणाधीन बनाया गया है. और उन्हीं के ऊपर में शासन प्रशासन बार बार थोप करके नियम, उन्हीं के लिए नियम रहते हैं, बाकी किसी के लिए नहीं रहते हैं. ये जितने फ्लैटों में रहते हैं इन लोगों के लिए कोई नियम कानून नहीं. इनके बच्चे अगर नियम कानून को तोड़ेंगे तो वो चलेगा, और ऑटो वाला थोड़ा सा भी करेगा तो उसको फोटो शूट, ये शूट वो शूट करके ये लोग चालान भेज करके इनको बर्बाद करना चाहते हैं. बस यही आपसे मैं चैनल के द्वारा माध्यम से विनती करता हूँ कि ये शक्ति को जिसने भी निर्णय लाया है मराठी का तुरंत कैंसिल करे और हर किसी को रोजगार के माध्यम से अपना पेट भरने का निर्वाह कर अधिकार दे. बाबा साहब ने ये संविधान में हमको अधिकार दिया है कि पढ़ो लिखो बनो होशियार, और जो भी अन्याय करता है उसके लिए लाल झंडा हमारा लेकर के सतत लढने के लिए रहो तैयार. नक्कीच. जय भारत. सर मला हे सांगा की आता जे भाषा शिकायची आहे मराठी, ज्यांना हिंदी येते त्यांना मराठी जर शिकायची असेल त्यासाठी प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे. तर तुमची अशी चर्चा झाली का की ज्यांना हिंदी येतं त्यांनी मराठी शिक्षणासाठी ते प्रशिक्षण घ्यायला पाहिजे? माझा नाव, मैं अभय पांडे, हिंदी साइडर हूँ और यहाँ ग्रैंडपा के समय से हम लोग बसे हैं. अब मुझे एक बात बताइए, मराठी मीडियम से ऐसा नहीं कि अभ्यास नहीं हुआ है. स्कूल में शिक्षण में एक सब्जेक्ट मराठी का हमने भी पढ़ा है, बच्चे भी पढ़ रहे हैं और आगे भी पढ़ेंगे, क्योंकि रहना नागपुर में ही है. और आज जो गवर्नमेंट बीजेपी की जिनको चुन के हमने वहाँ भेजा, आज वही हमारे ऊपर अत्याचार कर रही है कि हिंदी भाषी
हिंदी भाषी होने का मतलब ये नहीं है कि महाराष्ट्र में नहीं रह सकता। नागपुर में रहने का कारण इतने वर्षों से हमको मराठी आती है, लेकिन ज़रूरी नहीं बोलचाल में हम सभी लोग मराठी का ही उपयोग करें। जो आते हैं, जो व्यवसाय में हमारे साथ में जिनके संपर्क रहते हैं, वो सभी मराठी भाषी हो, ये ज़रूरी नहीं है। उसके बावजूद जबरन हमारे पर मराठी का थोपना ये गलत है। परमिट लेते समय हमको रहवासी प्रमाण पत्र देना पड़ता है। रहवासी प्रमाण पत्र का मतलब क्या होता है? हम इस राज्य के और इस शहर के रहवासी हैं, ये प्रूफ करते हैं, और उसके बावजूद अगर हमारे ऊपर थोपा जाएगा मराठी का निर्णय, ये गलत होगा। तो सरकार के इस निर्णय का विरोध करते हैं। नक्की सर, माझा एक शेवटचा प्रश्न हे आहे की आता आपल्या नागपूरमध्ये किती ऑटो रिक्षा चालक आहेत आणि किती प्रतिशत असे लोक आहेत ज्यांना मराठी येते आणि हिंदी येते? मॅडम 25,000च्या वर परवानाधारक ऑटो रिक्षा चालक इथे आहेत नागपूरमध्ये आणि बाकी विविध जिल्ह्यातून आलेले म्हणजे नागपूर जिल्ह्यातून ग्रामीणमधून आलेले ऑटो रिक्षा चालक बहुतांश आहे. मॅक्झिमम लोकांना मराठी येतं. काही लोक असतील जसे वेगवेगळ्या प्रांतातून आलेले आहे पण जुने आहे, मराठी येतच काही ना काही थोड्याफार प्रमाणात. काही लोकांना नाही येत असेल तर मला असं वाटतं की शासनाने याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. एकदम लायसन रद्द करण्याची कारवाई करण्यात येऊ नये, एवढंच आमचं म्हणणं आहे. भाषावाद करू नये, हिंदी आणि मराठीचा वाद करू नये, या सर्व ऑटो चालकांची तीच भूमिका आहे. नक्कीच आता आपण बघितलेलं आहे की प्रताप सरनाईक आणि जे नियम काढण्यात आलेला आहे की मराठी भाषा जी सक्ती करण्यात आलेली आहे त्यावर सर्वांचं मत काय आहे आणि सर्वांनी सांगितलेलं आहे की मराठी हिंदी सायडर असले तरी मराठी त्यांना येतं, म्हणजे की मराठी समजून घेणं हे महत्त्वाचं असतं. पॅसेंजर कधी केव्हा कुठे कसा येईल हे सांगता येत नाही, म्हणून की ते समजून घेतात हे त्यांचं म्हणणं आहे. भाषा या गोष्टीला द्विगुणित करून इथे द्वेष निर्माण होत आहे असं त्यांची भूमिका ते मांडत आहेत. आणि थोडेच नाही, आता आपण बघितलेले की इथे उपस्थित असलेले प्रत्येक ऑटो चालकांमध्ये हिंदी आणि मराठी असले तरी हिंदी सायडर पण मराठी आपल्याला बोलताना दिसलेले आहेत. असेच अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत आणत राहू. या विषयावर पुढे काय भूमिका सरकार घेते हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. आणि यांनी देखील जर यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर यांची जी भूमिका राहणार आहे हे देखील काय घेतात ते सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत आणू. तोवर बघत राहा सिटी न्यूज नागपूर.